आलेले आहे। हाय गाईज, रेणुका गायकवाड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललेलो आहे अलिबागला। तर आम्ही बस चाललेलो आहे। तर बचत गटाच्या थ्रूने आम्ही सगळे जाणार आहेत, सर्व बायका आहेत बचत गटाच्या। हे सर्व आम्ही गावदेवीजवळ पोचलेलो आहेत। मी प्रियंकाला पण घेतली, किरण वगैरे सगळे आम्ही आलेलो आहेत। आई पण आहेत चाललेले आहे। एवढे सगळे पब्लिक आम्ही चाललेले आहे सगळेजण। बस निघालेली आता। तर चला आता आम्ही चाललो अलिबाग। खूप जास्त मजा केली बायकांनी। खूप बायका नाचत वगैरे होत्या। नंतर एवढा मोठा जंगल लागला, तो जंगल पटकन संपतच नव्हता ना। आम्ही सगळे इथे जागे होतो, बाकीच्या बायका झोपलेल्या होत्या, थकलेल्या होत्या नाचून नाचून। तर आम्ही आता फायनली पोचतो आहे अलिबागला आणि अलिबागचा समुद्र दिसतो आहे लांबूनच, तो आम्ही बघत होतो। आणि बघ किती छान असा व्हिडिओ आला आहे, मस्त असा। खूप मोठा समुद्र होता। आम्ही फर्स्ट टाईम गेलेली म्हणून मला असं थोडा वेगळा वाटत होता। तर आता मी पोचतो आहे, तरी पण अर्धा एक तास आहे पोचायला आम्हाला। समुद्र दिसतोय पण समुद्राचं गोल गोल फिरून आम्हाला तिकडे पोचायचं होतं। समुद्राला भरती आलेली होती आणि लाटा भरपूर अशा दिसत होत्या इकडूनच। तरी आम्ही अजून बसमध्येच होतो, भरपूर अशा लाटा येत होत्या। नंतर आम्ही बोलतात आताच पोचू, तर आम्हाला 1-1.5 तास आमचा असंच गेलो, आताच पोचू करून करून। तर आता बघा इथे आम्ही पोचलेलो आहे, लागला आम्ही पोचलेलो आहे। सगळे आम्ही जेवायला बसलेलो आहे। श्रेयसला जेवण नको होता आणि पहिला बोलत होता पहिला पाण्यात भिजू दे नंतर जेवतो मी। तर मी बोलले नको पहिला जेवून घे, पण तो ऐकला नाही आणि नंतर पाण्यात नेलं तसं पुढे पुढे जायला लागला। त्याला बोलले नको भरतीचा टाईम आहे, पटकन घेईल खेचून आतमध्ये वगैरे। त्याला जपूनच आम्ही त्याला पाठवत होतो आतमध्ये, पण तो पण ऐकत नव्हता, सारखा ओरडत होती। मी सारखे त्याच्या मागेच लागलेली होती। त्यानंतर मी पण थोडंसं एन्जॉय केला। हे आमच्या गावातल्या मच्छीवाली ताई आहेत आणि त्या पण ऐकत नव्हत्या, पुढे पुढे जात होत्या। 2-3 वेळा त्यांना लाटेने ढकलून दिल्यानंतर किनाऱ्यावर येऊन उभ्या राहिल्या। ऐकत पण नाही ना त्या, पण इकडं वा गेले काय। एक राऊंड त्याला दिला, एक राऊंड त्याला दिला, बरं झालं। एक पण भरती आलेली आहे बघा पाण्याला, तरी लोक ऐकत नाही। एवढे पाण्यामध्ये जातात का बोलून फायदा नाही, जायतील वगैरे पाण्यात काही भीतीच नाही राहिली। सगळं बघा
कशी किती लोक पुढे गेलेले आहेत. खूप जोराने भरती आलेली आहे पाण्याला. तेव्हा पोरं आपले तेव्हा इकडे आहेत. दादा अरे स्टँडिंग वर ते करा बघा किती छान आहे. वालू बघ बस इथं उभं ना. उडवशील का ना. पिल्लू आता मी बघितलं उभे आता माझं म्हटलं लाट आल्यावर फोटो आई बसलेल्या झोक्यावर आणि आमच्या आई झोका घालत होते त्या आईला. आणि त्यानंतर आम्ही प्रिया आणि मी गेली नागाव बीचला. थोडे 2-3 फोटो वगैरे काढले. नागाव बीचला पाण्यात वगैरे नाही गेलो. फोटो वगैरे काढला, व्हिडिओ शूटिंग वगैरे केलं आम्ही. आणि या पुराला बघा कसं मातीत गाडून ठेवलेला. कमरेपासून त्याला आतमध्ये गाडून ठेवलेलं ना वरती तिथं डोकं वगैरे होतं. प्रियाने काढायला घेतलेली त्याचा व्हिडिओ वगैरे काढला. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो. व्हिडिओ वगैरे बनवता काम बनवती करा करा. इथे समुद्रामध्ये काम चालू होतं. काहीतरी ब्रिज बांधायला घेतलं शाळेत असं वाटतंय मला, काय माहीत नाही. इथे भरपूर मोठं काम चालू होतं आणि ते गर्दी पण भरपूर होती. आम्ही नागाव बीचला आलेलो आहे आणि सनसेट बघा किती छान पडलेला आहे. नागाव बीचला खूप गर्दी आहे. गर्दी इथे नागाव बीचला आणि भरती पण भरपूर आलेली आहे समुद्राला. आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. रस्त्याला लागलेलो आता किती वाजता पोचू काय समजत नाही. पण ब्लॉग आपण इथे सेंड करूया. मोबाईलला चार्जिंग पण नाही. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.